मी दिसायला खूप सुंदर, निळसर डोळे, लांबसडक केस, आकर्षक आणि कमनीय शरीरयष्टी. पण एवढं जास्त वय होऊनही माझं अजून लग्न झालं नव्हतं. मी एक शिक्षिका असून शाळेमध्ये शिकवायचं काम करत असते. माझे आईवडील लहानपणीच वारल्यामुळे माझ्या काका काकूंनी मला लहानाचं मोठं केलं. शाळा माझ्या घरापासून लांब असल्यामुळे एक रिक्षावाला युवक मला दररोज ने-आण करत असे. सुरुवातीला त्या रिक्षावाल्याची आणि माझी फक्त ओळख होती, पण हळूहळू त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये ओळख वाढत गेली. त्याचा स्वभाव व वागणं खूप चांगलं होतं, त्यामुळे त्याचं आणि माझं खूप जमायला लागलं. एकदा माझे काका काकू काही दिवसांसाठी गावाला गेले होते. एकदा संध्याकाळच्या वेळी मी त्याला माझ्या घरी जेवणासाठी थांबवून घेतलं. पण बाई गं, रात्री उशिरा जेवणानंतर आमच्या दोघांमध्ये असं काही झालं की त्यानंतर तर माझं संपूर्ण जीवनच बदलून गेलं. मित्रांनो, ही स्टोरी अत्यंत सुंदर आहे. ही संपूर्ण कथा सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून. मी पुष्पलता. चला तर मग सुरुवात करते हां. अलार्मच्या रिंगचा ट्रिंग 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 आवाज झाला, म्हणून मी खडबडून झोपेतून उठून बसले. घड्याळाकडे पाहिले तर 6:40 झालेले. मी पटकन बिछाना आवरला आणि आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेले. 15 मिनिटातच आंघोळ आटोपली. 6:15 वाजेपर्यंत सगळं अगदी व्यवस्थित करून मी तयार झाले. काका काकू अजून झोपले होते. जाताना त्यांना उठवावं असं वाटलं, पण त्यांच्या झोपेचा भंग कशाला करायचा, म्हणून मी तसेच घराबाहेर पडले. लाकडी दरवाजा आणि जाळीचा दरवाजा दोन्ही व्यवस्थित लावले. झपझप चालतच काही मिनिटात नाक्यावर पोहोचले. पण काय, तिथे उभे राहून 10 मिनिटं झाली, पण अजून एकही रिक्षा आली नव्हती. अधूनमधून मी हातातल्या घड्याळाकडे पाहत होते आणि डाव्या बाजूला दूर रस्त्याकडे नजर टाकत होते. अखेर सुदैवाने एक रिक्षा आली. मी हात केला, पण ती रिक्षा थांबलीच नाही आणि पुढे निघून गेली. यामुळे मी निराश झाले आणि पुन्हा रिक्षेची वाट पाहू लागले. थोड्या वेळाने अजून एक रिक्षा आली. यावेळी मी रस्त्याच्या कडेला उभे होते, पण आता थोडं पुढे म्हणजे रस्त्याच्या मध्यभागी जाऊन रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. रिक्षावाला मला पाहून थांबला आणि म्हणाला, "अहो मॅडम, थांबतोय ना मी, पण रस्त्याच्या मध्येच उभं राहणं योग्य नाही बरं का. तुम्ही तर मलाच अडचणीत टाकाल." मी लगेच म्हणाले, सॉरी, माफ करा, पण मला खूप अर्जंट आहे. बराच वेळ रिक्षा मिळत नाही आहे. प्लीज तुम्ही मला प्रगती शाळेपर्यंत सोडाल का?" रिक्षावाल्याने हो, चालेल असं म्हणत मला बसायला सांगितलं. वेळ न दवडता मी लगेच रिक्षामध्ये बसले. रिक्षावाला मोबाईलमध्ये काहीतरी करत होता. त्याला पाहून मी लगेच म्हणाले, "अहो प्लीज, मला उशीर होत आहे. तुम्ही लवकर रिक्षा चालू केली तर बरं होईल." त्याने मोबाईल लगेच खिशात ठेवला आणि रिक्षा सुरू केली. मी घड्याळाकडे पाहिले तर 7:30 वाजलेले. रिक्षावाला मात्र रिक्षा अगदी हळूहळू चालवत होता. त्यामुळे मी पुन्हा म्हणाले, "अहो प्लीज, थोड्या वेगाने चालवाल का? मला 8 वाजेच्या आधी पोचायचं आहे." त्यावर तो म्हणाला, "हो मॅडम, काळजी करू नका. तुम्हाला 8 वाजेच्या आधीच प्रगती शाळेच्या गेटवर सोडतो." त्याचं हे उत्तर ऐकून मी आतून शांत झाले आणि दिलासाही मला वाटला. आणि खरंच रिक्षावाल्याने दिलेला शब्द खरा केला. 8 वाजायला 8 मिनिटं बाकी असतानाच त्याने मला प्रगती शाळेच्या गेटवर सोडलं. मी त्याचे पैसे दिले, त्याचे आभार मानले आणि शाळेत प्रवेश केला. आज शाळेतला माझा पहिलाच दिवस. मी दबक्या पावलांनी गेटमधून आत जाऊ लागले. काही मुलं आजूबाजूला खेळत होती, तर काही शिक्षक शिक्षिका दूरवर दिसत होते. कोणाशी बोलावं आणि काय करावं याचा विचार करतच मी गेटमधून काही अंतर पुढे जाऊन उभी राहिले. तेवढ्यात जवळच खेळणाऱ्या मुलांकडे पाहून विचारलं, "अरे बाळांनो, मुख्याध्यापकांचे ऑफिस कुठे आहे?" त्यांनी बोटाने इशारा करत
ऑफिसचा रस्ता दाखवला. मी मुख्याध्यापकांच्या ऑफिसकडे जाऊ लागले. पण ज्या मुलांनी ऑफिस दाखवलं होतं ती मुलं गर्दी करून माझ्याकडे बघत होती. कदाचित त्यांना कळलं असेल की आपल्या शाळेत नवीन शिक्षिका बाई आल्या आहेत. मुख्याध्यापकांच्या ऑफिसजवळ पोहोचले. दारातून आत पाहिलं तर टेबलाच्या बाजूची खुर्ची रिकामी होती. म्या कळस लावला की मुख्याध्यापक अजून आले नसावेत. त्याच वेळी तिथेच थोड्या लांबवर एक युवक दिसला. तो एका खुर्चीची सफाई करत होता. मी त्याच्याकडे जाऊन विचारले, दादा, मुख्याध्यापक आले नाहीत का अजून? नाही मॅडम, अजून आलेले नाहीत, पण थोड्या वेळात येतीलच. आपण कोण? मी म्हणाले, दादा, माझं नाव शालिनी कदम. आजपासून मी इथं शिक्षिका म्हणून रुजू होते. अच्छा, म्हणजे तुम्ही नवीन शिक्षिका आहात. बरं मॅडम, तुम्हाला बसायला खुर्ची देऊ का? नाही नाही, राहू द्या, मी इथंच उभी राहते, असं मी त्याला सांगितलं. त्यावर तो म्हणाला, बरं मॅडम, काही लागलं तर मला सांगा, मी शिपाई आहे ह्या शाळेत. हो का दादा, नक्कीच सांगेन हां. त्याचं आदरपूर्वक बोलणं पाहून मला खूप छान वाटलं. काही मिनिटांतच निळसर शर्ट घातलेला 50-55 वयाचा गृहस्थ गेटकडून माझ्या दिशेने येताना दिसला. मी अंदाज लावला की हेच मुख्याध्यापक असावेत. त्यांनी माझ्याजवळ येऊन पाहिलं आणि मी त्यांना लगेचच गुड मॉर्निंग केलं. त्यांनीही गुड मॉर्निंग म्हणत प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, अच्छा, तुम्हीच शालिनी कदम? हो सर, मीच. बरं, या आतमध्ये, असं म्हणत ते ऑफिसमध्ये गेले आणि त्यांच्या खुर्चीवर बसले. त्यांनी मला खुर्चीवर बसायला सांगितलं. म्या खुर्चीवर बसले. त्यांनी काही कागदांवर माझ्याकडून सह्या करून घेतल्या आणि मला औपचारिकपणे शाळेत शिक्षिका म्हणून रुजू करून घेतलं. मुलाखत वगैरे आधीच झालेली होती. आज फक्त जॉईनिंगचा दिवस होता. शाळा खूप छान होती. मला 5वीचा वर्ग शिकवायला दिला गेला. वर्गात गेल्यावर मी विद्यार्थ्यांचं इंट्रोडक्शन घेतलं. सगळे विद्यार्थी खूप गोड आणि आज्ञाधारक. त्यानंतर मी माझा इतिहासाचा विषय शिकवायला सुरुवात केली. शाळेची वेळ सकाळी 8 ते दुपारी 2 अशी होती. 2 वाजता शाळा सुटली. शाळा संपल्यावर मी पुन्हा मुख्याध्यापकांना भेटले आणि निघाले. शाळेतून बाहेर स्टॉपवर आल्यावर पुन्हा रिक्षाची वाट बघायला लागले. जवळजवळ 20-25 मिनिटं थांबल्यावर एक रिक्षा मिळाली आणि मी परत घरी परतले. दुसऱ्या दिवशीही मी सकाळी 6:30ला उठले आणि नाक्यावर जाऊन रिक्षाची वाट पाहू लागले. पण आज रिक्षा लवकर आली नाही. आता रोज असंच व्हायचं. रिक्षा लवकर मिळत नसे, त्यामुळे मला शाळेत पोहोचायला उशीर व्हायचा. शाळेत मी नवीन शिक्षिका असल्याने उशीर होणं योग्य नव्हतं. त्यामुळे मी आता सकाळी 5 वाजताच उठायचे. सगळं आवरून तयारी करून 6-6:15च्या दरम्यान नाक्यावर जाऊन उभी राहायचे. रिक्षा थोड्या वेळाने येत असली तरी मी माझ्या वेळेनुसार शाळेत पोहोचायचे. मात्र रोज सकाळी लवकर उठणं आणि रिक्षाची बराच वेळ वाट पाहणं हेही जड जायचं. शाळा सुटल्यावरही परतीच्या वेळी तोच त्रास होत असे. अशातच 15 दिवस निघून गेले. पण रिक्षा वेळेवर न मिळत असल्यामुळे मला खूप त्रास होत असे. एक दिवस सोमवारी नेहमीप्रमाणे मी 6 वाजताच नाक्यावर पोहोचले आणि रिक्षाची वाट पाहू लागले. 7 वाजता एक रिक्षावाला आला. मी त्याला हात केला आणि रिक्षात जाऊन बसले. रिक्षात बसल्यावर माझं लक्ष रिक्षावाल्याकडे गेलं. मला वाटलं, अरे, याला कुठेतरी पाहिलं आहे आपण. थोड्या वेळाने माझ्या लक्षात आलं की हा तोच रिक्षावाला आहे जो पहिल्या दिवशी मला शाळेत घेऊन गेला होता. त्याने रिक्षा चालू केली आणि काही अंतर गेल्यावर मला कल्पना आली की याला विचारावं का की हा नेहमीच या वेळेला इथून जातो का. मी त्याला विचारलं, अहो, तुम्ही रोज या वेळेला इथून जाता का? तो रिक्षा चालवत असतानाच माझ्याकडे वळून म्हणाला, मॅडम, तसं काही निश्चित नाही. सवारी भेटली तर या रस्त्याने येतो, नाहीतर माझा रूट वेगळा आहे. सकाळची वेळ होती, त्यामुळे रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे रिक्षावाल्याचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता
आणि माझा आवाजही त्याला व्यवस्थित पोहोचत होता. मी त्याला म्हणाले, अहो, तुम्हाला एक विचारायचं होतं. त्याने पुन्हा मागे वळून पाहिलं आणि म्हणाला, हो, विचारा ना. मी म्हणाले, मी प्रगती शाळेमध्ये या वेळेला रोज जाते. तुम्ही नेहमीच म्हणजे दररोज मला सोडायला येऊ शकाल का? तो काही क्षण गप्प राहिला आणि मग म्हणाला, हो मॅडम, चालेल, काही अडचण नाही. तुम्हाला किती वाजता पोहोचायचं असतं शाळेत? माझी शाळा 8 वाजता सुरू होते, म्हणून 8च्या 15 मिनिट आधी पोहोचले तर बरं होईल. पण मला रोज रिक्षा वेळेवर मिळत नाही ना, त्यामुळे मी 6 वाजताच घरून निघते. कधी कधी अर्धा एक तास रिक्षा मिळतच नाही आणि त्यामुळे उशीर होतो. म्हणून मी ठरवलं की लवकरच निघावं. तो हसत म्हणाला, मॅडम, काळजी करू नका. तुम्हाला 8 वाजताच पोचायचं असतं ना, मग बरोबर 7:30 वाजता मी तुम्हाला नेण्यासाठी येईन. तुम्हाला 8 वाजेच्या 10 मिनिटं आधी शाळेत पोचवत जाईल बघा. त्याचं हे बोलणं ऐकून मला खूप आनंद झाला. मी मनोमन खूप खुश झाले. काही वेळातच त्याने रिक्षा शाळेच्या गेटजवळ थांबवली. मी त्याचे पैसे दिले आणि म्हणाले, उद्या 7:30 वाजता नक्की या, मी वाट पाहीन. त्याने होकार दिला आणि मग मी गेटवरून शाळेत गेले. दुपारी 2 वाजता शाळा संपली आणि मी परत घरी जाण्यासाठी एकदा शाळेच्या जवळच्या नाक्यावर रिक्षाची वाट पाहत उभी राहिले. तेव्हा लक्षात आलं की मी त्या रिक्षावाल्याला उद्यापासून यायला सांगितलं. आजपासून सांगायला हवं होतं. जर तसं सांगितलं असतं तर त्याने आज मला घरी सोडलं असतं. पण आता काही करता येणार नव्हतं. शेवटी काही वेळाने एक रिक्षा आली आणि मग मी पोहोचले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी 7:30ची वेळ गाठण्यासाठी 7:10 नाक्यावर पोहोचले. मला वाटलं की तो रिक्षावाला लवकर आला आणि जर मी तिथे दिसले नाही तर तो निघून जाईल. त्यामुळे मी वेळेआधीच तिथे पोहोचले. काही वेळ तिथेच वाट पाहत बाकड्यावर बसले. बरोबर 7:30 वाजता त्याची रिक्षा नाक्यावर आली. त्याला पाहून मला खूप आनंद झाला. रिक्षा माझ्या जवळ येण्याच्या आधीच मी उठून उभी राहिले. त्याने रिक्षा बरोबर माझ्या जवळच आणून थांबवली. मी 2 पावलं चालून रिक्षाजवळ गेले आणि त्यात बसले. मग त्याने रिक्षा सुरू केली आणि बरोबर 8 वाजायला 5 मिनिटं बाकी असताना मला शाळेच्या गेटवर सोडलं. रिक्षामधून उतरत असताना मी त्याला म्हणाले, अहो, 2 वाजता माझी शाळा सुटते, तेव्हा तुम्ही मला न्यायला याल का? तो म्हणाला, हो मॅडम, नक्की येतो. मी त्याचे पैसे दिले आणि तो निघून गेला. शाळा सुटल्यावर बरोबर 2 वाजता त्याने मला शाळेच्या गेटवरून पिक केलं आणि घरी सोडलं. आता माझं काम खूप सोपं झालं होतं. शाळेत जाणं येणं खूप सोयीस्कर वाटू लागलं, कारण तो नेहमी वेळेवर येऊन मला शाळेत पोहोचवायचा आणि पुन्हा वेळेवर घरी सोडायचा. एक दिवस शाळा सुटल्यानंतर मी त्याच रिक्षाने घरी येत होते. तेव्हा तो म्हणाला, मॅडम, उद्या मला थोडं काम आहे, मला यायला नाही जमणार, त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही ॲडजस्ट कराल का? मी म्हणाले, हो, काही हरकत नाही. बरं झालं तुम्ही आधीच सांगितलं, नाही तर ऐनवेळी माझी फजिती झाली असती. तो म्हणाला, मॅडम, तुम्हाला वेळेवर पोहोचवण्याची जबाबदारी आता माझी आहे, पण उद्या म्हणजेच बुधवारी मला थोडं काम आहे, त्यामुळे फक्त उद्याच्या दिवस तुम्ही ॲडजस्ट करा. सॉरी हां, तुम्हाला गैरसोय झाल्याबद्दल. मी म्हणाले, अहो चालेल, काही हरकत नाही. त्यानंतर मला वाटलं की इतक्या दिवसांच्या ओळखीमध्ये मी साधं अजून त्याचं नावही विचारलं नव्हतं. मग मी सहजच विचारलं, अहो, तुमचं नाव काय? तो हसत म्हणाला, मॅडम, माझं नाव प्रमोद आहे. बरं प्रमोद, तुमचा मोबाईल नंबर मिळेल का? त्याने एका कागदावर त्याचा मोबाईल नंबर आधीच लिहिलेला होता. तो कागद त्याने मला दिला. रिक्षा चालूच होती, पण अधूनमधून तो रिक्षामध्ये असलेल्या समोरच्या आरशामधून माझ्याकडे पाहत होता. मी त्याचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये डायल केला आणि त्याला कॉल केला. लगेचच त्याच्या मोबाईलची रिंग वाजली.
तो म्हणाला, हो मॅडम, आला हा कॉल. काही वेळाने त्याने मला शाळेच्या गेटवर सोडलं आणि तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी बुधवार होता आणि त्याने मला आधीच सांगितलं होतं की तो येऊ शकणार नाही. त्यामुळे मी लवकर आवरून नाक्यावर पोहोचले. बुधवारी संध्याकाळी मात्र मला शंका आली की तो आता उद्यापासून पुन्हा नियमित येईल की नाही. मग मी त्याला बुधवारी संध्याकाळी कॉल केला. काही वेळ त्याने कॉल उचलला नाही. मला वाटलं की मी चुकीचा नंबर डायल केला की काय. एकदा पुन्हा मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहिलं. नंबर बरोबरच तोच होता. काही वेळाने त्याच्याकडूनच कॉल आला. मी कॉल रिसीव्ह केला आणि म्हणाले, हॅलो, अरे प्रमोद, तुम्ही उद्या याल ना? हो मॅडम, आजचं काम संपलं आहे. उद्या नेहमीप्रमाणे वेळेवर येईन, तुम्ही काळजी करू नका. त्याचं उत्तर ऐकून मला शांती वाटली. बरं प्रमोद, ठीक आहे, थँक्यू, ठेवते हां. आणि मी कॉल कट केला. दुसऱ्या दिवशी सकाळी गुरुवारी तो बरोबर 7:30ला आला. त्याने मला शाळेत वेळेवर सोडलं. येतावेळी मला बँकेत जायचं होतं. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर शाळेच्या गेटवरच रिक्षामध्ये बसायच्या आधी मी त्याला म्हणाले, अरे प्रमोद, मला थोडं बँकेत जायचं आहे, येशील का? आणि ऐक, असं नाही की रोजचं जेवढं भाडं आहे तेवढंच देईन. तुझे जे एक्स्ट्रा पैसे होतील ते मी तुला देऊन टाकेल. तो म्हणाला, अहो मॅडम, एवढा छोटा विचार करत नाही मी. चला, नेतो तुम्हाला. मग मी साडी आवरत त्याच्या रिक्षात बसले. काही वेळाने आम्ही SBI बँकेजवळ पोहोचलो. मी रिक्षातून खाली उतरू लागले. तोवर तो म्हणाला, मॅडम, तुम्हाला किती वेळ लागेल? अरे प्रमोद, जास्त वेळ नाही लागणार, अर्धा तास लागेल. बरं ठीक आहे, मला थोडं मोबाईलचं काम आहे. माझा मोबाईल खराब झाला आहे. इथेच जवळ रिपेअरिंगचं दुकान आहे, मी तिथे मोबाईल दाखवून येतो. तोपर्यंत तुम्ही तुमचं बँकेचं काम संपवून घ्या. मी म्हणाले, ठीक आहे, काही हरकत नाही. पण बँकेत गर्दी जास्त असल्यामुळे मला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. महिलांनी बँकेत KYC करण्यासाठी खूपच गर्दी केली होती. कारण लाडकी बहिणी योजनेचे महिलांना 1,500 रुपये मिळत होते ना, दर महिन्याला. त्यासाठी बँकेत माझं काम व्हायला 1 तास लागून गेला. मनात विचार आला की प्रमोद कदाचित निघून गेला असेल. पण जेव्हा मी बँकेच्या बाहेर आले तेव्हा पाहिलं तर त्याची रिक्षा तिथेच उभी होती. तो बँकेच्या गेटकडेच पाहत उभा दिसला. माझं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि तो मला पाहून हसला. मी गालातल्या गालात हसत रिक्षाजवळ गेले. मी म्हणाले, चला, माझं काम झालं, पण माफ करा हा, थोडा उशीर झाला म्हणून. काही हरकत नाही मॅडम. मी रिक्षात बसले आणि त्याने रिक्षा सुरू केली. रिक्षा चालू असताना मी सहजच विचारलं, अरे प्रमोद, मग काय झालं तुमच्या मोबाईलचं? रिपेअर झाला का? तो उदासपणे म्हणाला, नाही हो मॅडम, मोबाईलचं खूपच काम वाढलं आहे. डिस्प्ले, मदरबोर्ड वगैरे बरंच काही खराब झालं आहे. दुकानदार म्हणाला की हा मोबाईल दुरुस्त करणं परवडणार नाही, त्यापेक्षा नवीनच घ्या. अच्छा, मग नवीन मोबाईल घेतला का? तो हसतच म्हणाला, नाही हो मॅडम, आता कुठे लगेच नवीन मोबाईल घेणार? मी काय मोठा ऑफिसर आहे का? रिक्षा चालवतो. सध्या लगेचच मोबाईल घेणं जमणार नाही. पण हे बोलताना त्याचा चेहरा थोडासा उदास झाला होता. मला वाटलं की त्याला या विषयावर बोलणं त्रासदायक होतं, म्हणून मी तो विषय पुढे वाढवला नाही आणि शांत बसले. 4-5 दिवसांनंतर सकाळची वेळ होती आणि तो मला घरापासून शाळेत घेऊन जात होता. मी त्याला विचारलं, काय मग प्रमोद, घेतला का नवा मोबाईल? नाही हो मॅडम, अजून नाही, पण घ्यायचा आहे लवकरच. मला कळलंच होतं की त्याच्याकडे पैसे नाही आहेत, म्हणून मी विचारलं, काय झालं? तुमच्याकडे पैसे नाहीत का मोबाईल घ्यायला? तो जास्त काही बोलला नाही, फक्त गालात हसत म्हणाला, नाही हो मॅडम, तसं नाही, घेणार आहे लवकरच. बरं बरं, मी एवढंच बोलले आणि विषय थांबवला. त्याने मला शाळेत सोडलं. पण त्या दिवशी दिवसभर त्याचाच विचार माझ्या मनात घोळत राहिला.
मनात येत होतं, एवढा इमानदार आणि चांगल्या स्वभावाचा आहे प्रमोद. बिचाराचा मोबाईल खराब झाला आहे, पण नवीन मोबाईल घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. अकस्मित पण माझ्या मनात आलं, मी त्याला मदत करावी का? पैसे द्यावेत का त्याला? लगेचच दुसरा विचार आला, नको, तू तर त्याला नीट ओळखतही नाहीस. पण कसं काय ओळखत नाही? तो एवढ्या महिन्यांपासून मला ने-आण करतोय. तो खूप साधा व सभ्य आहे. बराच विचार करून शेवटी मी ठरवलंच की त्याला मदत करणार. दुपारी 2 वाजता शाळा सुटली तेव्हा नेहमीप्रमाणे तो मला घ्यायला आला. रिक्षात बसताना मी म्हणाले, अहो प्रमोद, आज मला बँकेत थोडं काम आहे. बरं ठीक आहे, नेतो रिक्षा बँकेकडे. काही वेळातच आम्ही SBI बँकेजवळ पोहोचलो. मी रिक्षातून उतरले आणि सरळ बँकेत गेले. बँकेतून मी 18,000 रुपये काढले. आज गर्दी नसल्यामुळे काम लवकरच झालं. बाहेर येऊन परत रिक्षामध्ये बसले. मॅडम, आता कुठे जायचं? मी म्हणाले, घरीच जायचं, पण मी बोलणं तिथेच थांबवलं. पण काय मॅडम? मी माझ्या पर्समधून 15,000 रुपये काढले आणि त्याला म्हणाले, हे घ्या, नवा मोबाईल घेऊन टाका. काम झालं की मला पैसे परत द्या. मला काही घाई नाही. तो रिक्षात पुढे बसलेला होता. त्याने माझ्याकडे वळून पाहिलं आणि म्हणाला, नको मॅडम, मी पुढच्या हप्त्यांमध्ये पैसे आल्यावर घेईन मोबाईल. मी त्याला बळजबरी केली आणि त्याला पैसे घ्यायला भाग पाडलं. त्याने माझ्या हातातून पैसे घेतले. तेव्हा त्याच्या बोटांचा स्पर्श माझ्या बोटांना झाला. माझं लक्ष त्याच्या चेहऱ्यावर गेलं. त्याने मात्र सभ्यपणे माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, धन्यवाद मॅडम, तुमचे खूप आभार. लवकरच पैसे परत करेन. मी हसून म्हणाले, हो हो, मला काही घाई नाही. दुसऱ्याच दिवशी तो खूप छान सॅमसंगचा मोबाईल घेऊन आला. सकाळी रिक्षामध्ये बसायच्या वेळेस तो मला मोबाईल दाखवत म्हणाला, हे बघा मॅडम, हा मोबाईल घेतला. मी तो मोबाईल हातात घेतला. मोबाईल छान होता. त्याने सांगितलं, मॅडम, 14,000चा घेतला. तुम्ही 15,000 दिलेत, पण 14,000तच हा उत्तम मोबाईल मिळाला. मोबाईल पाहताना मला त्याचा कॅमेरा तपासावाचा वाटला. मी फ्रंट कॅमेरा सुरू केला आणि त्यामध्ये स्वतःला पाहू लागले. काही वेळातच 2-3 सेल्फी मी काढल्या. त्याने मला पाहून विचारलं, कॅमेरा छान आहे ना मॅडम? मी हसत म्हणाले, हो, खूप मस्त आहे. मी काढलेले फोटो पाहताना मनात विचार आला की हे फोटो डिलीट करावे की तसेच राहू द्यावेत. परंतु शेवटी मी ते फोटो तसेच राहू दिले. मोबाईल परत त्याच्याकडे दिला. त्याने मोबाईल घेतला आणि मी काढलेले फोटो पाहून म्हणाला, शालिनी मॅडम, फोटो खूप छान आले आहेत तुमचे. मी थोडं हसत व लाजत म्हणाले, हो का, थँक्यू प्रमोद. मग त्याने मला शाळेच्या गेटवर सोडलं. एक दिवस दुपारी प्रमोद मला रिक्षामधून घरी सोडत होता. शाळेपासून काही अंतर पुढे गेल्यावर तो म्हणाला, मॅडम, मला घरी थोडं 5-10 मिनिटाचं काम आहे. हे बघा, इथेच आहे माझं घर, रोडवर. माझं काम करून घेऊ का? मी म्हणाले, हो हो, नक्कीच. मला काही हरकत नाही. मला घरी जाऊन जेवण करून आरामच करायचा आहे. मग त्याने नेहमीच्या रूटवरून रिक्षा थोडी वळवली आणि काही मिनिटात एका घराजवळ नेली. रिक्षा थांबवून खाली उतरून म्हणाला, मॅडम, हे माझं घर आहे. हो का, छान आहे घर. तो रिक्षापासून 2-3 पावलं पुढे गेला आणि थांबला. परत माझ्याजवळ आला. मी रिक्षातच बसले होते. प्रमोद म्हणाला, अहो मॅडम, तुम्ही पहिल्यांदा माझ्या घराकडे आला आहात. आता इथूनच बाहेरच्या बाहेर परत जाणं योग्य वाटत नाही. घरात या, चहा वगैरे घ्या. अहो नको नको, तुम्ही बोललात माझ्यासाठी तर तेवढंच खूप झालं. तो आग्रहाने परत म्हणाला, अहो मॅडम, आत तर या, मलाही बरं वाटेल. गरिबाच्या घरी आलात तर. मी हसत म्हणाले, हा हो, असं काही गरीब श्रीमंत काही नसतं. सगळे सारखेच असतात. मी काही मोठी अंबानी क्लास नाही. मी आहे तुमच्यासारखीच आहे. त्याच्या आग्रहामुळे मला त्याचं ऐकावं लागलं. मी रिक्षातून उतरले. त्याने गेट उघडलं आणि घराच्या मुख्य दरवाजाकडे गेला. मला त्याच्या घराला कुलूप दिसलं.
आणि मनात विचार आला की त्याच्या घरचे कुठे गेले असतील. पण तो लगेचच कुलूप उघडून आत गेला आणि मलाही आत बोलवलं. मी त्याच्या घरात गेले. मॅडम बसा ना. त्याने एका कोपऱ्यातून फायबरची खुर्ची घेतली आणि माझ्याजवळ ठेवली. मी खुर्चीवर बसले. त्याचं घर साधं पण स्वच्छ होतं. एका भिंतीवर टीव्ही लावलेला, कोपऱ्यात एक पलंग आणि छोट्या टेबलावर काही वस्तू ठेवलेल्या होत्या. मी हे सगळं पाहत होते. तेवढ्यात तो म्हणाला, मॅडम चहा चालेल ना तुम्हाला, की कॉफी वगैरे घेता? मी म्हणाले, नाही चहा चालेल. ठीक आहे, लगेच चहा बनवतो. तो मागच्या खोलीत गेला. तेवढ्यात मी मोबाईल काढून व्हॉट्सॲपवर आलेले काही मेसेज वाचू लागले. काही वेळात तो 2 कप चहा घेऊन आलाही. तो 1 कप माझ्या हातात देत म्हणाला, घ्या मॅडम. मी कप घेऊन चहाचे 2 घोट घेतले. चहा खूप छान होता. चहात अद्रक वगैरे घातलं होतं. त्यामुळे चहा चवदार लागला. मी म्हणाले, प्रमोद, चहा खूप छान बनवलाय. मस्त चहा बनवतोस तू. हो का मॅडम, थँक्यू. पण तेव्हा मला त्याचं सारखं सारखं मॅडम म्हणणं खटकू लागलं. मी म्हणाले, प्रमोद, मला मॅडम नको म्हणत जाऊ बरं. फक्त शालिनी म्हटलंस तरी चालेल. तो हसून म्हणाला, अहो मला सवय पडली आहे, पण ठीक आहे. मॅडम प्रयत्न करेन. सॉरी शालिनी. त्याच्या तोंडातून माझं नाव ऐकून मला एक वेगळंच समाधान वाटलं. चहा संपल्यावर मी सहजच विचारलं, प्रमोद, तू एकटाच राहतोस का? तुझी बायको गावी गेली आहे का? तो हसला, पण पुढे काहीच बोलला नाही. मी म्हणाले, काय झालं? मी तुला काही विचारलंय? अहो मॅडम, माझं लग्न झालं नाही अजून. यावेळी त्याने परत मला मॅडम म्हटलं, पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं. मला त्याचं उत्तर ऐकून थोडं आश्चर्य वाटलं. त्याच्या वयावरून माझा अंदाज होता की त्याला 2 मुलं तरी असतील. पण मग मनात विचार आला की असेल याचंही काही कारण, माझ्यासारखंच. तेव्हा त्याने मला विचारलं, मॅडम, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? मी म्हणाले, अरे प्रमोद, विचार ना. त्यात काय एवढं? तो थोडासा संकोचून म्हणाला, मॅडम, तुमचंही लग्न झालं नाही आहे का? अहो, माझ्या मनात हा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून होता. तुमच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नाही म्हणून विचारतोय. त्याचा प्रश्न योग्यच होता. मी म्हणाले, नाही, माझं अजून लग्न झालं नाही आहे. पण मी त्याला विचारलं, तू अजून लग्न का नाही केलं? तो थोडासा उदास होत म्हणाला, मॅडम, थोडे प्रॉब्लेम होते, त्यामुळे माझं लग्न होऊ शकलं नाही. मी गंभीर होत म्हणाले, हो का? अरे प्रमोद, मी तुला शालिनी म्हणायला सांगितलं आहे. परत मॅडम म्हणू नको. तो हसून म्हणाला, सॉरी शालिनी, पण एवढ्या महिन्यांपासून मॅडम म्हणायची सवय झाली आहे, त्यामुळे तोंडातून तेच येतं. मी म्हणाले, बरं, काही हरकत नाही. त्याने विचारलं, शालिनी, तुला वेळ होत असेल तर निघायचं का? मी मुद्दामच खोडकरपणे म्हणाले, काय झालं? मी तुझ्या घरी पहिल्यांदाच आले आहे आणि लगेचच मला बाहेर काढतोयस? तो थोडा गडबडत म्हणाला, नाही, तसं काही नाही, पण तुला वेळ होईल म्हणून विचारतोय. तुला हवं असेल तर बस आरामात. बरं ठीक आहे, पण मला सांग ना, तू लग्न का नाही केलं? तो गंभीर होत म्हणाला, असं आहे की माझी आई मी लहान असतानाच वारली होती. मी आणि माझे वडील या घरात राहायचो. वडीलही नेहमी आजारी असायचे, त्यामुळे त्यांचा दवाखाना वगैरे चालायचा. आमचं कुणी जवळचं नातेवाईकही नाही जे माझ्या लग्नासाठी पुढाकार घेतील. माझे मामा वगैरेही फारसे मदत करणारे नाही आहेत. मी स्वतः 2-3 ठिकाणी मुलगी पाहायला गेलो, पण मुलींच्या कुटुंबाकडून नकारच मिळायचा. जेव्हा त्यांना कळायचं की माझी आई नाही आणि वडील नेहमी आजारी असतात, तेव्हा लग्न जुळता जुळता कॅन्सल व्हायचं. त्यामुळे शेवटी मी लग्नाचा विचारच मनातून काढून टाकला. हे सर्व ऐकून मला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटलं. तो हे सांगताना त्याचे डोळे पाणावले होते. कदाचित त्याला त्याच्या आईची आठवण झाली असावी. काही वेळ आम्ही शांतपणे बोललो. त्यानंतर त्याने मला रिक्षाने घरी सोडलं. आता दररोज तो मला शाळेत सोडायचा
आणि दुपारी घ्यायला यायचा. माझ्या घरी फक्त मी, माझे काका आणि काकू राहतो. माझे आईवडील लहानपणीच वारले होते. माझ्या काका काकूंचा एक मुलगा आहे, पण तो त्याच्या बायकोसोबत वेगळा राहतो. कारण त्याच्या बायकोला सासू सासऱ्यांबरोबर राहणं आवडत नाही. त्यामुळे आम्ही तिघेच घरी असतो. एका दिवशी शाळा सुटल्यानंतर प्रमोदच्या रिक्षातून मी घरी येत होते. तेव्हा त्याने मला 15,000 रुपये परत दिले, जे मी त्याला मोबाईल घेण्यासाठी दिले होते. मी म्हणाले, अरे एवढी काय घाई, नंतर दिले असतेस तरी चाललं असतं. नाही मॅडम, पैसे आले आहेत तर कशाला उशीर करायचा. तुम्ही वेळेवर माझी मदत केली आणि तुमचे पैसे लवकर वापस करणं हे माझंही कर्तव्य आहे. तसं तुम्ही मला मदत केल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. त्याने रिक्षा माझ्या घराजवळ आणून थांबवली. मी रिक्षामधून उतरू लागले. तेव्हाच मला सहजच वाटलं की याला घरात चहा प्यायला बोलवावं. मी त्याला म्हणाले, अरे प्रमोद, ये ना घरात चहा प्यायला. बघ ना, तू मला एकदाच तुझ्या घराकडे घेऊन गेला होतास आणि चहासाठी आग्रह केलता. तू तर रोज माझ्या घराकडे येतोस, पण मी मात्र तुला कधीच चहा प्यायला बोलवलं नाही. सॉरी हां, प्लीज ये ना, आता आत ये. तो काही वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, बरं ठीक आहे. त्याने रिक्षा बंद केली आणि आम्ही दोघे घरात आलो. मी त्याला सोफ्यावर बसायला सांगितलं आणि चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेले. काही वेळातच मी चहा बनवून आणला. चहाचा कप त्याच्या हातात देत असताना माझ्या बोटांना त्याच्या बोटांचा हलका स्पर्श झाला. पण त्याच्या बोटांचा तो थंड, कोमल स्पर्श माझ्या अंगातून शहारे उठवून गेला. चहा पित असताना मी त्याला सांगितलं, मी माझ्या काका आणि काकूंसोबत इथे राहते. लहानपणीच माझे आईवडील वारले. माझ्या काका काकूंनीच मला लहानाचं मोठं केलं. आता मी त्यांच्यासोबतच राहते. हो का? तुमचे काका काकू खूप चांगले आहेत वाटतं. मी हसून आत्मविश्वासाने उत्तर दिलं, हो, खरंच खूप चांगले आहेत ते. तेव्हा प्रमोद म्हणाला, काका काकू कुठे बाहेर गेले आहेत का? घर शांत वाटतंय, कुणी दिसत नाहीये. हो, ते लग्नासाठी 8 दिवस बाहेरगावी गेले आहेत. चहा संपवून तो म्हणाला, ठीक आहे शालिनी, आता निघतो. मी म्हणाले, ठीक आहे. तो त्याच्या रिक्षामध्ये बसून निघून गेला. पण माझ्या मनात त्याच्याबद्दल विचार चालूच होते. प्रमोद दिसायला खूप देखणा होता. त्याचा आकर्षक शरीर आणि सावळा रंग हे सगळं खूपच मोहक होतं. तो तसा खूप स्मार्टही दिसायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याच्या रिक्षामध्ये जात असतानाच मी त्याला म्हणाले, प्रमोद, संध्याकाळी मला थोडं फिरायला जायचं आहे, याल का तुम्ही? तो लगेच म्हणाला, हो हो, नक्की येतो. कुठे जायचं आहे? शालीमार गार्डनमध्ये. मी उत्तर दिलं, हो का? छान आहे ते गार्डन. मग त्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता मी त्याला बोलावलं होतं. बरोबर 4 वाजेला तो माझ्या घरी आला. आम्ही गार्डनकडे जायला निघालो. गार्डनच्या गेटजवळ पोहोचल्यानंतर माझ्या मनात विचार आला की गार्डनमध्ये एकटीने काय बसायचं? जर प्रमोदही आतमध्ये आला तर मजा येईल. मग मी त्याला विचारायचं ठरवलं, प्रमोद, चल ना तू पण गार्डनमध्ये ये. रिक्षात बसून काय करशील एकटा? तो थोडा लाजला आणि म्हणाला, बरं ठीक आहे, येतो. आता आम्ही दोघे गार्डनमध्ये गेलो आणि एका बाकड्यावर जाऊन बसलो. प्रमोद म्हणाला, मी या गार्डन जवळून नेहमी जातो, पण पहिल्यांदाच आत आलोय. खूप छान आहे गार्डन. हो का? मी तर नेहमी येत असते इथे. इथलं वातावरण खूप छान आहे आणि याच बाकड्यावर बसायला आवडतं मला. काही वेळ बसलं की मन प्रसन्न होतं. मग घरी जाते. आम्ही बराच वेळ गार्डनमध्ये गप्पा मारत बसलो. मग मीच म्हणाले, प्रमोद, निघूयात का आता? होय, चला. प्रमोदसोबत गार्डनमध्ये थोडा वेळ घालवल्यानंतर मला छान अनुभव वाटला. जरी मी त्या गार्डनमध्ये नेहमी यायचे, तरी आजचा अनुभव खास होता. संध्याकाळी 7 वाजता आम्ही माझ्या घरी आलो. मी गेटजवळ उतरले आणि प्रमोद म्हणाला, चला, ठीक आहे, येतो मी. मी लगेच म्हणाले, अरे ये ना आतमध्ये, चहाची वेळ झाली आहे.
आपण गार्डनमध्ये एवढा वेळ बसलो, पण तिथे चहा पिणं राहीलच. तो थोडा संकोचून म्हणाला, अहो शालिनी, मी पितो घरी गेल्यावर. नाही नाही, घ्या ना. माझ्या हाताचा चहा तुम्हाला आवडत नाही का? त्या दिवशीचा चहा आवडला नव्हता का? तो हसतच म्हणाला, नाही हो, असं काही नाही. तुमचा चहा खूप छान होता. बरं, येतो आत. मी आग्रह केला म्हणून प्रमोद आत आला. तो सोफ्यावर येऊन बसला. मी चहा बनवायला घेतला. काही वेळातच चहा तयार झाला. आम्ही दोघे सोफ्यावर बसून मस्त चहा पिऊ लागलो. त्याच्याशी बोलत असताना मी म्हणाले, प्रमोद, एक सांगू का? हो, सांग ना शालिनी. अरे, मी घरी एकटीच आहे. मला तसंही बोर होतंय. आज रात्री माझ्याकडे जेवण कर, मलाही कंपनी मिळेल. मी हसत म्हणाले, नको नको, कशाला उगाच त्रास. असं काही नाही रे, मला काही त्रास नाही. उलट तू सोबत असशील तर जेवणाला मजा येईल. मलाही 2 घास जास्त जातील. तो थोडा हसत म्हणाला, बरं ठीक आहे, तू म्हणतेस तर चल, आज पार्टी तेरी तरफ से. बरं सांग, तुला काय खायला आवडतं? शालिनी, असं काही नाही. तुला जे बनवायचं असेल तेच बनव. मला तर सगळं चालतं. मस्त वांग्याचं भरीत बनवते. चालेल ना? हो चालेल, एकच नंबर. मी त्याला टीव्ही लावून दिला. तो सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होता. मी इकडे किचनमध्ये भरीत बनवायला घेतलं. अधूनमधून आम्ही एकमेकांशी गप्पाही मारत होतो. तशी मी स्वयंपाक बनवण्यात तरबेज आहे, त्यामुळे कमी वेळातच जेवण तयार झालं. आम्ही दोघांनी पुढच्या रूममध्येच टीव्ही पाहत पाहत जेवण केलं. प्रमोदला माझ्या हातचं भरीत खूप आवडलं. त्याने पोटभर जेवण केलं. तब्बल 5 पोळ्या खाल्ल्या. आता रात्रीचे 9 वाजले होते. प्रमोद म्हणाला, शालिनी, मला तर जेवण खूपच आवडलं. तुझ्या हाताचा आज एक वेगळाच पदार्थ खायला मिळाला. मी हसतच म्हणाले, हो का? अरे, तुला माझ्या हातचं जेवण आवडलं म्हणजे माझी मेहनत सार्थकी लागली समजायचं. प्रमोद आणि म्या सोफ्यावर बसून होतो. आम्ही टीव्हीवर एक चित्रपट लावलेला. टीव्हीचा आवाज फारच कमी केला असल्याने त्या आवाजाने आम्हाला एकमेकांशी बोलण्यात काही त्रास होत नव्हता. पण अधूनमधून आमचं टीव्हीकडे लक्ष जात होतंच. चित्रपटात एक रोमॅन्टिक गाणं सुरू झालं. पीलू तेरे नीले नीले नैनों से शबनम, पीलू तेरे गीले गीले होठों की सरगम, पीलू है पीने का मौसम, तेरे संग इश्क तारी है, तेरे संग एक खुमारी है, तेरे संग चैन भी मुझको, तेरे संग बेकरारी है. गाण्यात हिरो आणि हिरोईन एकमेकांसोबत प्रेमाचे काही सुंदर क्षण अनुभवत होते. ते गाणं सुरू असताना नकळत माझं आणि प्रमोदचंही लक्ष टीव्हीकडेच जात होतं. त्या दृश्यांमुळे माझ्या मनात एक नवीनच भावना जागी होत होती. प्रमोद एक साधारण युवक, पण त्याचा स्वभाव, वागणं, बोलणं खूप छान होतं. काही वेळाने गाणं संपलं, पण प्रमोद थोडासा लाजल्यासारखा वाटला. तो लगेच सोफ्यावरून उठून म्हणाला, चल शालिनी, मी निघतो. मी त्याच्या जवळच बसले होते. तो उठताच माझ्या हातून काहीतरी निसटतंय. जणू शुभ्र रीतीच्या कणांनी भरलेली मूठ, जी अलगद पाण्याच्या प्रवाहासारखी सुटून जात आहे. मी तिला आवळून धरू पाहते, पण जितकं जोराने धरते तितकंच ती वेगाने निसटते. जणू स्वप्नांचा तुकडा भिरकावून काळाच्या हातात पडत आहे. प्रमोद पुढचं पाऊल टाकणार इतक्यात माझ्यात कुठून इतकी हिंमत संचारली काय माहीत. सगळी हिंमत एकवटून मी त्याचं मनगट धरलं. त्याचं मनगट धरताच तो माझ्याकडे वळून म्हणाला, काय झालं शालिनी? मी त्याच्याकडे पाहत गालातल्या गालात हसले आणि लाजून मान खाली केली, पण त्याचा हात सोडला नाही. माझ्या हृदयातून तर खूप आवाज येत होते, प्लीज प्रमोद, थांब ना थोडा वेळ. थांब की, नको जाऊस इतक्यात, बस ना माझ्याजवळ. पण हे सगळं फक्त माझ्या मनातच होतं. तोंडातून एकही शब्द निघाला नाही. प्रमोद कदाचित माझ्या मनात काय चाललंय ते समजून घेत होता. तो थोडासा गोंधळला आणि म्हणाला, काय झालं शालिनी? म्या काहीच बोलत नव्हते, फक्त लाजून मान खाली केलेली आणि त्याचं मनगट धरून ठेवलेलं होतं. तेव्हा तो पुन्हा सोफ्यावर माझ्याजवळ बसला आणि म्हणाला,
शालिनी, सांग ना, काय झालं? मी माझ्या गळ्यात थांबलेला श्वास सोडत हळूच म्हणाले. अरे थांब ना थोडा वेळ. माझा आवाज हलकासा थरथरत होता. मला तुझ्यासोबत राहायला खूप बरं वाटतं. हे बोलताना माझं मन जणू एक चंचल पक्षाप्रमाणे धडधडत होतं आणि माझ्या शब्दांमध्ये भावना ओतप्रोत भरल्या होत्या. प्रमोद थोडासा गोंधळला आणि म्हणाला, म्हणजे? मला नाही कळालं शालिनी. मी त्याच्याकडे बघून थोडंसं हसले आणि म्हणाले, अरे काही नाही, फक्त अजून थोडा वेळ थांब की. प्रमोद काही न बोलता माझ्याकडे पाहू लागला. मी आता हळुवारपणे माझ्या हाताने त्याचं धरलेलं मनगट सोडलं आणि थोडंसं हसून म्हणाले, अरे काही नाही, सॉरी हां. माझ्या तोंडातून चुकून निघालं. जा तू, तुला उशीर होईल. पण माझ्या मनातल्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचल्या होत्या हे मला जाणवत होतं. मी वर मान करून त्याच्याकडे पाहिलं. बया, तेव्हा त्याचं पूर्ण लक्ष माझ्यावरच होतं. मी परत नजर दुसरीकडे फिरवली. त्याने हळूच त्याचा उजवा हात माझ्या डाव्या हातावर ठेवला आणि मंद स्वरात म्हणाला, शालिनी, आज तू खूप गोड दिसतेस. तुझा हा सुंदर चेहरा आणि हे हसू पाहतच राहावं असं वाटतंय. त्याच्या या शब्दांनी माझे काळीज जोराने धडधडू लागलं. हळूहळू तो माझ्याजवळ सरकत गेला. आता आम्ही खूप जवळ आलो होतो. त्याने एका हाताने माझ्या गालावर येणारी केसांची लट मागे केली. त्याचा नाजूक स्पर्श माझ्या कानालाही जाणवला. माझी मान नकळत खाली झुकली. मी गालातला अजून थोडी बाजूला वळले, पण त्याचा चेहरा माझ्या अगदी जवळ येत होता. त्याच्या श्वासांची ऊब मला माझ्या गालांवर जाणवत होती. त्याने अलगद आपला हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि मला जवळ ओढलं. आमचे ओठ आता अगदी जवळ आले. मी तर डोळेच मिटले. माझं हृदय जणू विजेच्या रेषेवरून धावणाऱ्या आगीन गाडीप्रमाणे वेगाने आणि जोरात धडकू लागलं. त्या प्रत्येक ठोक्याने जणू मनात वादळ उठलं होतं आणि हृदयाची ताल धरणी हादरवणाऱ्या घोड्यांच्या टापासारखी वाटत होती. क्षणभर थांबत त्याने हळूच त्याचे ओठ माझ्या ओठांवर टेकवले. त्या स्पर्शाने मी हरवून गेले. काही वेळ आम्ही एकमेकांच्या मिठीत गुंतून राहिलो. जणू वेळच थांबून गेला होता. हळूहळू त्याने त्याचा एक हात माझ्या नाजूक कमरेवर ठेवला आणि मला अजून जवळ ओढलं. त्याचा स्पर्श जणू काही माझ्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्यांसारखा वाटत होता. त्याच्या प्रेमळ स्पर्शाने मी पूर्णपणे त्याच्यात हरवून जाऊ लागले. काही वेळाने त्याने त्याचे ओठ बाजूला वळवले आणि माझ्या पाठीवर हात फिरवत साडीचा पदर अलगद बाजूला केला. त्याने माझ्या गळ्याच्या खाली ओठ टेकवत मला जणू त्याच्या प्रेमाच्या सागरात बुडवून टाकलं. मी त्या क्षणात पूर्णपणे भान हरवले. आयुष्यात पहिल्यांदा मला असं वाटत होतं की हा क्षण कधीच संपू नये आणि मी कायम प्रमोद सोबतच राहावं. आम्ही पूर्णपणे एकमेकांमध्ये गुंतून गेलो. मी एका हाताने बाजूला पडलेला रिमोट घेऊन टीव्हीचा आवाज वाढवला. पण आमचं स्वतःचं एक अनोखं गाणं सुरू झालं. त्या क्षणी मला असं वाटत होतं की मी त्याची हिरोईन आहे आणि तो फक्त माझा हिरो. काही वेळाने आम्ही भानावर आलो, पण तो अजूनही मला नजरेतून ओढून घेत होता. त्याने मला अलगद उचललं आणि बेडवर नेलं. मग तिथे आमच्या प्रेमाचा आल्हाददायक सिनेमा सुरू राहिला, जिथे प्रत्येक क्षण हा जणू एका सुंदर स्वप्नासारखा होता. रात्रभर आम्ही प्रेमात पूर्णपणे वेडे झालतो. रात्री कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी जाग आली तेव्हा पाहिलं प्रमोद माझ्या बाजूला गाढ झोपला होता. भिंतीवरच्या घड्याळात 9 वाजलेले, पण असं वाटत होतं की ही रात्र कधीच संपायला नको होती. कदाचित हा प्रेमळ अनुभव पुन्हा कधी परत येईल की नाही हा विचार मनात येऊ लागला. ही रात्र प्रमोदमुळेच खास झाली होती. मी सावकाश उठले, बाथरूममध्ये जाऊन आंघोळ केली आणि काही वेळाने त्यालाही उठवलं. तोही फ्रेश झाला. नंतर आमच्यात संवाद खूपच कमी झाला. आम्ही नजरेला नजर भिडवणं टाळत होतो. जे काही आमच्यात घडलं होतं त्याने आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो, पण त्याचं ओझंही वाटत होतं. काही वेळाने प्रमोद म्हणाला, ठीक आहे शालिनी, मी निघतो आता.
मी त्याला थांबवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. चाललास? हो शालिनी, चाललोय, पण कायमचं नाही, फक्त काही वेळासाठी. तो घराबाहेर निघाला. मी दारात उभी राहून त्यालाच पाहत होते. तो रिक्षात जाऊन बसला. त्याने रिक्षा चालू केली, पण रिक्षा निघेपर्यंत त्याची नजर माझ्यावरच होती. आता मी आत येऊन परत पलंगावर लोळले आणि फक्त त्याच्याच विचारात हरवून गेले. दुपारी 1 वाजता मला जेवण करायचं होतं. त्यावेळी मला त्याची खूप आठवण येऊ लागली. तो जेवलाय का हे विचारण्यासाठी मी त्याला कॉल केला. प्रमोद, काय करतोयस? काही नाही. अहो शालिनी, सॉरी हां. पण प्रमोद, सॉरी कशासाठी बोलतोयस तू? अहो ते रात्री. तो थोडा थांबत पुढे म्हणाला. पण शालिनी, मी जाणून बुजून नाही केलं हां, आणि असं काही आधीच मी माझ्या मनात ठरवलंही नव्हतं. अरे प्रमोद, मी काही म्हणते का तुला? तसं काही नाही म्हणते मी. आणि रात्री आपल्यात जे काही झालं ते मलाही आवडलं. ठीक आहे, मी तर तुला तुझी विचारपूस करण्यासाठी कॉल केला. अरे जेवलास का तू? नाही शालिनी, पण जेवायचं आहे आता. मी त्याला आग्रह करून पुन्हा घरी जेवायला बोलावलं. काही वेळातच तो परत माझ्या घरी आला. मी आमच्या दोघांसाठी जेवणाचे ताट वाढले. आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ बसून जेवण करू लागलो. जेवण करत असताना त्याला कोणाचा तरी कॉल आला, पण त्याने कॉल कट केला. त्याने मला विचारलं, शालिनी, तू व्हॉट्सॲपवर डीपीवर कोणाचा फोटो ठेवला आहेस? त्याने आश्चर्याने विचारलं. मी माझ्या डीपीवर काका काकूंचा फोटो ठेवला होता. अरे, हे माझे काका काकू आहेत. पण खरं सांगू का, ते माझ्यासाठी आई वडिलांसारखेच आहेत. त्याने हातातला घास परत ताटात टाकला आणि मोबाईलमधील फोटो झूम करून पाहू लागला. मी विचारलं, अरे काय झालं? तो मात्र खूप गोंधळला होता आणि काहीच बोलत नव्हता. मी त्याला हसत विचारलं, अरे बोल ना, जेवणही थांबवलंस तू, काय झालं? माझ्या काका काकूंना ओळखतोस का तू? तो थोडा वेळ गप्प राहून त्यानं त्याची नजर माझ्याकडे फिरवली आणि मग म्हणाला, हो ओळखतो. मी थोडं आश्चर्यचकित होत विचारलं, कसं काय ओळखतोस? मला तर तू याआधी याबद्दल काहीच सांगितलं नाहीस. तो हळू आवाजात म्हणाला, अगं शालिनी, पहिल्यांदाच मी तुझ्या काका काकूंना पाहतोय, तेही आत्ता तुझ्या डीपीवर. मला माहीत नव्हतं की हे तुझे काका काकू आहेत. मी गोंधळून विचारलं, तू त्यांना कधी भेटलास? प्रमोदने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, काही वर्षांपूर्वी त्यांना भेटलो होतो, पण ती भेट अशी होती की मी त्यांना कधीच नाही विसरणार. मी थोडीशी चिडून म्हणाले, काय झालं होतं असं? मला सांगशील का? त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता. त्याने बोलायला सुरुवात केली, माझ्या वडिलांना माझ्यासाठी एक मुलगी पसंत पडली होती. तुझे काका काकू तिच्याशी माझं लग्न करून देणार होते, पण त्यासाठी त्यांनी 2 लाख रुपयांची मागणी केली होती. माझ्या वडिलांनी मोठ्या आशेने आधी त्यांना 50,000 रुपये दिले. पण काय प्रमोद? तो थोडासा थांबून पुढे म्हणाला, दुसऱ्याच दिवशी तुझ्या काका काकूंनी एका हॉटेलमध्ये मला भेटायला बोलवलं. त्यांनी सांगितलं की त्यांची मुलगी सुंदर आहे, पण तिच्या आरोग्याबद्दल मला एक सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलं की तिला ब्रेन ट्यूमर आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे की ती किती वर्ष जगेल याची शाश्वती नाही. मी त्यांचं ऐकलं आणि म्हणालो, बरं झालं तुम्ही मला आधीच सांगितलं. मला त्या मुलीच्या आजाराबद्दल काही हरकत नव्हती. मी तर ती मुलगी बायको म्हणून स्वीकारायला तयार झालो. पण नंतर माझ्या वडिलांनी याला स्पष्ट नकार दिला. त्यांना वाटलं की आपल्याला फसवलं गेलं. त्यांनी दिलेले पैसे परत मागितले, पण तुझ्या काका काकूंनी ते परत केले नाहीत. प्रमोदचं हे सर्व ऐकून माझ्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं. मी थरथरत्या आवाजात विचारलं, प्रमोद, ती मुलगी कोण होती? काय नाव होतं त्या मुलीचं? त्याने माझ्याकडे बघत मोठ्या गंभीर आवाजात उत्तर दिलं, शालिनी. शालिनी नाव होतं त्या मुलीचं. मी त्या मुलीलाही पाहिलं नाही आणि तिचा फोटोही पाहिला नाही.
पण मला वाटतं ती मुलगी तूच होतीस. माझ्या हृदयाचे ठोके क्षणभर थांबले. प्रमोद पुढे म्हणाला, शालिनी, तुझ्या काका काकूंनी हे सांगितल्यावर माझ्या वडिलांनी ते लग्न रद्द केलं. पण मी आजही त्या गोष्टीचा नेहमी विचार करत असतो. आज तुला पाहून जाणवलं की कदाचित नियतीनेच आपल्याला पुन्हा भेटवले. त्याच्या शब्दांमध्ये सत्यता होती. माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी म्हणाले, प्रमोद, मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. पण आज ज्या पद्धतीने तू माझ्याबद्दल बोललास ते ऐकून मला कळलं की तू खरोखरच एक चांगला माणूस आहेस. तो माझ्याकडे सरसावला, माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, शालिनी, मी त्यावेळीही तुला स्वीकारायला तयार होतो आणि आजही आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. मी ज्या काका काकूंना देव मानत होते, ज्यांना माझ्या आयुष्यात आई वडिलांपेक्षाही मोठं स्थान दिलं होतं, त्यांनीच माझ्या आयुष्याचा असा खेळ केला होता हे समजल्यावर माझं मन सुन्न झालं. प्रमोद थोडा जवळ सरसावत म्हणाला, शालिनी, आपण इतक्या महिन्यांपासून एकमेकांना ओळखतोय, पण तुला काही आजार आहे हे तू मला कधीच का सांगितलं नाहीस? तू मला एवढा परका समजलीस? आपण एकमेकांच्या इतके जवळ असूनही तू मला हे का सांगितलं नाहीस? मी तुझा आजार बरा करू शकत नसलो तरी तुला एक भावनिक आधार तर नक्कीच देऊ शकतो. मी प्रमोदचा हात घट्ट धरला. आमच्यासमोर जेवणाचे ताटं तसेच होते. मी शांतपणे म्हणाले, प्रमोद, जे काही तू ऐकलंस ते खरं नाहीये. मला कोणताही आजार नाहीये. तो आश्चर्याने म्हणाला, काय बोलतेस शालिनी? म्हणजे तुझ्या काका काकूंनी खोटं सांगितलं? मी म्हणाले, होय, कदाचित. पण त्यांनी माझ्याबद्दल असं खोटं का सांगितलं? हे खोटं सांगण्याचं कारण मला कळत नाहीये. प्रमोद, तरीही मी तुला खात्रीने सांगते, मला असा कोणताही आजार नाहीये रे. माझं मन जळत्या लाकडांसारखं खदखदत होतं. तरीही मी ओठांवर नकळत हसू ठेवण्याचा प्रयत्न करत होते. मी उठले आणि ठामपणे म्हणाले, प्रमोद, चल, आत्ताच आपण काका काकूकडे जाऊयात. ते गेले आहेत त्या गावाला जाऊ. ते गाव इथून फार दूर नाही, फक्त 20 किलोमीटर आहे. त्यांनी असं का केलं हे सगळं मला त्यांच्याचकडून ऐकायचं आहे आजच. प्रमोद म्हणाला, शालिनी, तू नंतरही त्यांच्याशी बोलू शकतेस. मी थोडं रागाने म्हणाले, नाही प्रमोद, मला ही गोष्ट आत्ताच जाणून घ्यायची आहे. खरं काय जाणून घेत नाही तोपर्यंत मला चैन नाही पडणार. प्रमोदही तयार झाला. आम्ही जेवण अर्धवट सोडलं आणि प्रमोदच्या रिक्षात बसून काका काकू ज्या गावाला गेले होते तिथं पोहोचलो. काका काकूंनी मला तिथे अचानक पाहिल्यावर त्यांना थोडं आश्चर्य वाटलं. काकू मला पाहताच म्हणाल्या, अगं शालिनी, तू अचानक इथे कशी आलीस? काही प्रॉब्लेम झाला का बेटा? फोनसुद्धा नाही केलास येत आहेस म्हणून. मी त्यांच्या शब्दांकडे दुर्लक्ष करून थेट त्यांच्या अगदी जवळ गेले. मी खूप रागात होते, पण शांत स्वरात म्हणाले, काकू, थांबा, माझ्या ओळखीचं कुणी आहे, त्यांच्याशी तुमची भेट घालून देते. प्रमोद लांबवर उभा होता. मी त्याला इशारा केला. तो हळूहळू आमच्याजवळ आला. मी त्याच्याकडे पाहून विचारलं, प्रमोद, हेच आहेत का जे हॉटेलमध्ये तुला भेटले होते? प्रमोद काका काकूंकडे एकटक पाहत होता. त्याने चेहरा हलवून होकार दर्शवला. मी काका काकूंकडे वळून विचारलं, काकू, मला कॅन्सर आहे का? पण हे तर मलाही माहीत नाही. आणि तुम्ही प्रमोदला काही वर्षांपूर्वी हॉटेलमध्ये भेटला होता तेव्हा त्याला असं का सांगितलं होतं की मला कॅन्सर आहे? एवढंच नाही, मला वाटतं माझ्या लग्नासाठी जेवढेही स्थळं येत होते त्यांना प्रत्येकाला तुम्ही हेच सांगत होतात ना. त्यामुळेच माझं लग्न आतापर्यंत होऊ शकलं नाही. बरोबर बोलते का मी? खरं आहे ना हे? माझं बोलणं ऐकून व माझ्या प्रश्नांनी काकूंच्या चेहऱ्यावर 12 वाजले. त्यांचे हातपाय थरथरू लागले. मी काकूचा हात हातात धरला. तिचा हात लटपटत होता. काकांच्या तोंडातून तर एकही शब्द निघत नव्हता. मी काकूंना म्हणाले, बोला काकू, बोला काका.
का केलं तुम्ही असं माझ्यासोबत? काकू डोळ्यांतून अश्रू गाळत म्हणाली, पोरी, मी नाही म्हणत होते यांना, पण तुझ्या काकांनी माझं ऐकलंच नाही. काकांच्या कपाळावर घाम फुटला. मी मात्र अजूनही काकूचा हात घट्ट धरला होता. मी ठामपणे विचारलं, काकू सांगा, असं का केलं तुम्ही? काकूच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. ती म्हणाली, पोरी, आमचा एकुलता एक मुलगा लग्न करून त्याच्या बायकोसोबत आमच्यापासून वेगळा झाला. आईवडिलांची त्याला काहीही चिंता राहिली नाही. त्याने आमच्यासोबतचे सर्व संबंध तोडले. आम्ही म्हातारे होऊ लागलो होतो आणि तुझंही लग्नाचं वय होत जवळ येत होतं. तू सासरी गेल्यावर आमची काळजी कोण घेणार याची भीती आम्हाला वाटायची. म्हणूनच जेव्हा तुझ्या लग्नासाठी मुलं बघायला यायचे तेव्हा तुझे काका त्यांना गुपचूप सांगायचे की आमच्या शालिनीला कॅन्सर आहे. सांग पुरी, कोणता मुलगा किंवा कोणतेही आईवडील कॅन्सर असलेल्या मुलीसोबत लग्न करायला तयार होतील? माझ्या काळजात धस्स झालं. काकू पुढे म्हणाली, पोरी, मी नेहमी तुझ्या काकाला असं करायला नाही म्हणायचे, पण तुझ्या काकांनी माझं कधीच ऐकलं नाही. उलट ते मला आमच्या मुलाची शपथ घालून असं करायला भाग पाडायचे. आम्ही तुझे गुन्हेगार आहोत पोरी. आम्ही खूप मोठं पाप केलंय. आम्हाला तुझ्याकडे माफी मागण्याचा हक्कही नाही, कारण ही गोष्ट माफ करण्यासारखीच नाही. माझ्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. आमच्या जवळच प्रमोद उभा राहून सगळं ऐकत होता. आजूबाजूला काही लोक होते, पण त्यांचं आमच्याकडे काहीच लक्ष नव्हतं. ज्या काका काकूंनी मला लहानाचं मोठं केलं, ज्यांना मी माझ्या आई बापासारखं मानलं, ज्यांना माझ्या आयुष्यात मी देवाचा दर्जा दिला, त्यांनीच माझ्यासोबत असं केलं होतं. ही गोष्ट माझ्यासाठी असह्य आणि खूप धक्कादायक होती. काका तर खाली मान घालून गप्पच उभे. त्यांच्या चेहऱ्यावर अपराधी भाव स्पष्ट जाणवत होते. मी त्यांना पुढे एक शब्दही न बोलता तिथून परत फिरले आणि रिक्षामध्ये जाऊन बसले. माझ्या डोळ्यातून अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. डोक्यात असंख्य विचारांचा गोंधळ चालू होता. काही वेळाने प्रमोदही तिथे माझ्याजवळ येऊन बसला. त्याने पाण्याची बाटली काढली आणि म्हणाला, थोडं पाणी प्यायचं का शालिनी? मी मान हलवून होकार दिला. त्याने माझ्या हातात बाटली दिली आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, शालिनी, आयुष्यात जे घडतं ते आपल्याला मान्य करावंच लागतं. देव तुझ्यासोबत न्याय नक्कीच करेल. मी रडत म्हणाले, प्रमोद, माझ्या काका काकूंनी हे सगळं चुकीचं केलंय. ज्यांना मी देव मानायचे त्यांनीच माझ्याशी असं केलं. माझी काय चूक होती? प्रमोद काही वेळ शांत राहिला. त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी सहानुभूती झळकत होती. तो बोलला, चल शालिनी, आता इथून निघूया. असं म्हणत त्याने रिक्षा सुरू केली. आता रिक्षा पुढे अंतर कापत होती, पण माझ्या मनात घडलेल्या प्रसंगाचे विचार थांबतच नव्हते. मी म्हणाले, प्रमोद, मला त्या घरात आता परत जायचं नाही. प्लीज, मला तुझ्या घरी घेऊन चालशील का? तो क्षणभर गोंधळला, पण मग म्हणाला, हो शालिनी, ठीक आहे. त्या दिवशी मी प्रमोदच्या घरी गेले. त्याने मला खूप काळजीपूर्वक वागवलं. दुसऱ्या दिवशी मी शाळेतही गेले नाही. शिवाय माझ्या घरी परतण्याचा विचारही केला नाही. दुपारी 1 वाजेच्या सुमारास त्याच्या घरातच पलंगावर बसून विचारमग्न होते. प्रमोद जवळ येऊन बसला आणि म्हणाला, शालिनी, स्वतःला असा त्रास देऊ नकोस. तुझ्या काका काकूंनी जे केलं त्याची शिक्षा त्यांना देव देईलच. त्याने माझ्यासमोर जेवणाचं ताट आणलं आणि मला म्हणाला, चल, थोडं खाऊन घे. मी नकार दिला, पण त्याने मला खूप आग्रह केला. म्हणून त्याच्या प्रेमळ आग्रहामुळे मी 2-3 घास खाल्ले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्रमोदही अजून जेवलेलाच नव्हता. मी त्याच्याकडे पाहून म्हणाले, अरे, तूही अजून जेवला नाहीयेस ना? सॉरी प्रमोद, माझ्यामुळे तुलाही त्रास होतोय. मी जेवणाचं ताट बाजूला करत म्हणाले, थांब, मी फ्रेश होऊन येते. मी बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन परत आले आणि म्हणाले, चल प्रमोद, सोबत जेऊयात. तुलाही भूक लागली असेल. त्याने हसून मान हलवली आणि आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं.
आता मी प्रमोदच्याच घरी राहू लागले. त्याच्या घरी येऊन मला 15 दिवस झाले होते. एक दिवस रविवार होता. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर मी TV पाहत बसले होते. तेव्हा भांड्यांच्या आवाजाने माझं लक्ष किचनकडे गेलं. मी लगेच किचनमध्ये गेले. पाहिलं तर तो भांडी धुवत होता. मी त्याच्या हातातून भांडी घेतली. अरे, मी असताना तू कशाला भांडी घासतोयस? चल, मी करते, जा बरं तू तिकडे. ते हसून बोलला. फक्त आजच्यासाठी भांडे घासशील का की दररोज घासशील? कारण मला तर रोजच स्वतःच भांडी धुवावी लागतात. मी हसत म्हणाले. मग ठीक आहे, एक काम कर, मला तुझी राणी बनवून घे. मग तुला कधीच भांडी घासावी लागणार नाही. तो क्षणभर थांबला, मग म्हणाला. अगं शालिनी, मी एक साधा रिक्षा चालवणारा गरीब माणूस आणि आर्थिक परिस्थितीने छोटा व्यक्ती, आणि तू एक शिक्षिका. हे कसं होऊ शकतं? अरे प्रमोद, असं काही नाही. प्रेमात छोटं मोठं असं काही नसतं. प्रेम हे एकमेकांची परिस्थिती किंवा बँक बॅलन्स पाहून केलं जात नाही. ते निस्वार्थ असतं. आणि मी तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम करते. मग त्याच क्षणी आम्ही दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. काही दिवसातच आम्ही लग्नही केलं. प्रमोद आणि म्या लग्न खूप साध्या पद्धतीने केलं. प्रमोदचे वडील म्हणजे माझे सासरे 1-1.5 महिन्यासाठी बाहेरगावी गेले होते. पण आमच्या लग्नाच्या वेळेस प्रमोदचे वडीलही उपस्थित होते. त्यांनी देखील मला एक सून म्हणून खूप आनंदाने स्वीकारलं. मी माझ्या काका काकूंकडे अजून गेलेच नव्हते. तरीही कुठेतरी मनात मला पश्चाताप होत होता. माझे आई वडील गेल्यानंतर त्यांनीच मला लहानाचं मोठं केलं. त्यांनी असं केलं होतं तरी त्यांचे उपकार मी विसरू शकत नव्हते. एके दिवशी मी प्रमोदला म्हणजे माझ्या नवऱ्याला घेऊन काका काकूकडे गेले. आम्ही दोघांनी काका काकूंना नमस्कार केला. मी म्हणाले, काका काकू, जाऊ द्या. तुम्ही जे केलं त्यावेळी ते तुम्हाला योग्य वाटलं असेल, पण मला तुमच्याशी नातं तोडायचं नाही आहे. आजही माझ्या मनात तुमच्यासाठी तेच स्थान आहे आणि इथून पुढेही माझ्यासाठी तुम्ही तितकेच महत्त्वाचे आहात जितके आधी होतात. हे ऐकताच काकू माझ्या जवळ आली आणि काकूंनी मला मिठी मारली. ती म्हणाली, पोरी, खूप मोठ्या मनाची आहेस तू. आमचं भाग्यच होतं की तुझ्यासारखी लक्ष्मी आमच्या घरात होती. पण आम्ही तुझं मोल ओळखलं नाही. आम्हाला माफ कर. मित्रांनो, तुम्ही माझी ही कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे आभार. या कथेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सदैव आनंदी रहा. धन्यवाद.